नमस्कार. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची कुरकुरीत पापडी. तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुमच्या साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या राहून गेल्या असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही पापडी तुम्हाला लगेच बनवून लगेच खाता येणार आहे. या पापडीला वाळवायची सुद्धा गरज पडत नाही. तर चला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी आहे तसाच न भिजवता घेतलेला आहे. तर त्यासाठी मी कढई तापवून घेतली आहे आणि यामध्ये आपण 2-3 मिनिटे साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा आपल्याला मीडियम हीटवरती हलकासा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजून झाला आहे. आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवूया. साबुदाणा थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अशा प्रकारे साबुदाणा आपल्याला रवाळ बारीक करून घ्यायचा आहे. हे बटाटे मी उकडून घेतलेत आणि तुम्ही 2 मोठे साईजचे बटाटे घ्या. माझ्याकडे एकसारखे बटाटे नसल्यामुळे मी हे 3 घेतलेले आहेत. आता आपण खिसणीने बटाटे खिसून घेऊयात, कारण एकसारखा बारीक केला जातो बटाटा आणि त्यामध्ये बटाट्याच्या गाठीसुद्धा राहत नाहीत. आता आपण या मिश्रणामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. हा कूट एकदम बारीक नाही करायचा आहे, आपल्याला थोडासा मोठा ठेवायचा आहे नॉर्मल. त्यानंतर 1 छोटा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा छोटा चमचा आलं पेस्ट आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. आणि हो, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त टाकू शकता. आता आपण यामध्ये साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ आहे ते मिक्स करून घेणार आहोत. 1 वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलंय, पण आपल्याला कमी जास्त पीठ लागू शकतं. लागेल तसं पीठ यामध्ये आपण टाकून घेऊ आणि हे छान एकदम मस्त एकजीव करून याचं पीठ मळून घेऊया. हे पहा, एकदम मस्त घट्ट पीठ मळून घेतलंय आपण. आता हे 5-10 मिनिटं असंच ठेवून देऊया आणि त्यानंतर पापड्या तयार करून घेऊया. पूर्ण 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आपण येथे वापरले. पोळपाटाला आपण तेल लावून घेतले. आता हे पीठ व्यवस्थित मस्त एकदा मऊ करून घेऊया. आता आपण हे लाटून घेऊ आणि याला चौकोनी शेप द्यायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित कट करता येईल आपल्याला. आणि हे जाड लाटून घ्यायचे, एकदम पातळ नाही लाटायचे. आता आपण हे व्यवस्थित कट करून घेऊ. यापासून 21-22 पापड्या होतात. हे पहा, आपण या प्रकारे शेप देऊन घेतलेला आहे. जर तुम्ही गोल पापड्या तयार केल्या तरी चालतील. आपण स्क्वेअर शेपमध्ये पापड्या तयार करणार आहोत. खाली ते चिकटू नये म्हणून आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि मस्त चौकोनी पापडी तयार करून घेतली आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता. या पापड्या आपल्याला जास्त जाड लाटायच्या नाही आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या पापड्या तयार करून घेऊया. तेल तापले. आता आपण यामध्ये या पापड्या मस्त तळून घेऊया. मीडियम टू हाय हीटवरती आपल्याला या पापड्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात. एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळायच्यात. तुम्ही तुपामध्ये सुद्धा या पापड्या तळू शकता. दोन्ही साईडने आपण छान पापड्या तळून घेतलेल्या आहेत. हे पहा, एकदम क्रिस्पी होतात या. तर अशा प्रकारे आपण सर्व पापड्या तळून घेऊया. आपली पापडी रेडी आहे. ही पहा, किती मस्त क्रिस्पी होती ही पापडी आणि खायला तर एकदम भारी लागते. त्यासोबत ही मी खोबऱ्याची चटणी केली आहे, ती पण एकदम छान लागते. एकदम सिंपल आहे खोबऱ्याची चटणी बनवणं. तर त्यासाठी मी ही अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले आणि त्यामध्ये आपण 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहोत, किंवा तुम्ही डायरेक्ट हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालतील. अशा प्रकारे पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये हे एकदम बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया. आता हे एकदम छान 2 मिनिटं परतून घ्यायचे
आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा दही. जास्त आंबट असलेलं दही वापरायचं नाही आहे. जर दही नसेल तुमच्याकडे तर थोडासा अर्धा छोटा चमचा लिंबाचा रस वापरला तरी चालेल. त्यानंतर हे चवीपुरतं मीठ टाकून घेतले. आता आपण यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता मीडियम हीटवरती एक छान उकळी येऊन द्यायची आणि त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे ही चटणी शिजवून घ्यायची. ही पहा उकळी आली. आता आपण यावरती झाकण ठेवून देऊ. ही पहा आपली चटणी रेडी आहे की नाही, सिंपल आणि इझी. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा. खूप छान लागतात या पापड्या. पापड्यांसोबत चटणी तर नक्कीच ट्राय करून पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू.